कबूतर देवाणघेवाणीतून वाद, तरुणाची हत्या झाल्याचा आरोप, साक्रीत खळबळ. साक्री शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरात घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कबूतर देवाणघेवाणीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास शोएब सईद शेख या तरुणाला नूर भटू पिंजारी यांनी स्वतःच्या घराच्या छतावर बोलावल्याचे सांगण्यात येते. याआधी दोघांमध्ये कबूतर देवाणघेवाणीवरून वाद झाल्याची चर्चा परिसरात होती. घटनेनंतर परिसरात आरडाओरड झाल्याने नागरिक घराबाहेर आले. मात्र घटनेनंतर संशयितांच्या कुटुंबियांकडून खोटा बनाव करण्यात येत असल्याचा आरोप फिर्यादीने केलाय. छतावरून काही इसम पडून गेल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षदर्शींना कोणीही पडताना दिसले नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी सलमान शेख सिराज यांनी साक्री पोलीस ठाण्यात सविस्तर फिर्याद दाखल केली असून नूर भटू पिंजारी याच्यासह त्याच्या पालकांनी त्याला वाचविण्यासाठी खोटा बनाव केल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान घटनेची गंभीर दखल घेत साक्री पोलिसांनी तपास सुरू केला असून सर्व बाजूंनी चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. पुढील तपासानंतर सत्य परिस्थिती स्पष्ट होणार आहे. लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी जितेंद्र गुरव, साक्री. 7/2/2026 रोजी रात्री 2200 ते 2300 वाजेच्या दरम्यान साक्री शहरामध्ये महाराणा प्रताप चौक येथील पिंजारी यांच्या घराच्या टेरेसवरती एका इसमाची मयत झाली. वय 17 वर्षाचा मर्डर झाला अशी आम्हाला निरोप होता. त्या ठिकाणी आम्ही जाऊन पाहिले असता सदर ठिकाणी वय वर्ष 17 मुलगा राहणार ओम शांतीनगर याचा स्टॅबिंग करून त्याचा मर्डर केल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास आले. सदर ठिकाणी पंचनामा करण्यात आलेला आहे आणि सुद्धा त्याच्यावरती करण्यात आलेला आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारानुसार 3 आरोपींवरती या ठिकाणी ऑफेन्स रजिस्टर झालेला आहे. एक वय वर्ष 17 मुलगा आहे, दुसरा भटू पिंजारी, तिसरा नरगिस पिंजारी अशा तिघांवरती गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला आहे. तपास घटनेचे कारण कबूतर पाळण्यावरून झालेला आहे असं सध्या फिर्यादमध्ये नमूद आहे. पोलीस त्याच्यावरती तपास करत आहे. सर, याच्यामध्ये महिला पण आहे का? महिला पण आहेत त्याच्यामध्ये, आरोपी महिला सुद्धा आहे. पोलीस अधिक तपास सुरू करत आहेत. धन्यवाद. प्रस्तुत प्रकरणामध्ये गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे. गुन्ह्याचा पक्षपाती तपास हा सुरू राहणार आहे. कोणत्याही आरोपीला आम्ही या ठिकाणी गुन्ह्यामधून सोडणार नाही आणि तपास योग्य पद्धतीने होईल. नागरिकांना या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे की त्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. शांततेच्या मार्गाने, कायदेशीर सनदशीर मार्गाने आपला मार्ग स्वीकारावा. धन्यवाद.